कर्मचाऱ्याचं अपहरण, वेळीच करण्यात आली सुटका. मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या उमरटी गावाजवळ पोलिसांचं अपहरण आणि मारहाणीची घटना घडली. जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी ही माहिती दिली. अवैध गावठी पिस्तूल विक्रीच्या तपासादरम्यान पोलिसांना उमरटी गावात पिस्तूल तयार केलं जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका बनावट ग्राहकाच्या मदतीनं पिस्तूल खरेदी करून कारवाई सुरू केली. पोलिसांनी पिस्तूल विक्रेत्याला अटक करण्याचा प्रयत्न करत असताना झटापट झाली. यावेळी पिस्तूल विक्रेत्याच्या साथीदारानं हवेत गोळीबार केला आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण केलं. घटनेची माहिती मिळता जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून कारवाई केली. तत्काळ राबवलेल्या मोहिमेमुळे अपहरण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या संपूर्ण घटनेवर आमची त्वरित नजर होती. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीनं आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात यश मिळालंय, असं जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी सांगितलंय. ही घटना पोलीस तपासासाठी मोठं आव्हान ठरलंय. पुढील कारवाई सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. एका पोलीस कर्मचाऱ्याला अपहरण केल्याचं सांगितलं जातंय. काही पोलीस कर्मचाऱ्यांवरती हल्ला सुद्धा झालाय. नक्की घटना काय? चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं PI आणि काही कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे. ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात, खूप वर्षापासून बनवतात. तिथलं एक माणसं मोठ्या आर्म्स प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतात अशी गोपनीय माहिती प्राप्त झालं होतं. गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होतं. त्या पंटरने ही वेपन घेण्याचं कारण सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं. आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीत मधलं फक्त एक ब्रिज जे 100-150 मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे. ब्रिजच्या पलीकडे आपलं हद्दीत आलं होतं आणि ते बोलून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि 7 कर्मचारी तिथं होता. त्यांना आरोपींना धरलेलं अपहरण केलं. त्याच्यानंतर अचानकपणे त्यांचं पलीकडचं ते समाजाचं 100-150 लोक अचानकपणे आपला पोलीस स्टाफ जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉबपैकी कोणतरी एक दोन बुलेट हवेत फायर केलं. आपला पोलिसांचा स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे 1-2 बुलेट हवेत फायर केलं. त्याच्यानंतर ते 7 जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबलला त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं आणि तिथलं लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी, तिथलं SP वगैरे, आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळात पोहोचला आणि ते सेफली ते कॉन्स्टेबल ते तिथं नेलं होतं. त्यांनी परत आपल्याकडे आलेलं आहे. त्यांना काही विशेष जखमा वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापट्टीमध्ये आपला एक अधिकारी खाली पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत, थोड्या जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काही कोणाला काही मोठा काही जखमा झालेला नाही. आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्सचं ते आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे, ते आमच्या ताब्यात आहे. त्याला अटक केलेलं आहे. आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे. त्याच्यामधलं अटेम्प्ट टू मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेल्या आरोपींचा म्हणजे ही हद्द आपली नाही आहे, मध्य प्रदेशची असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांचे उरलेल्या आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करणार आहे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी
मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जब जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने कि बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लादते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।